कोणाचा अक्षर आहे? मेरा तेरा आहे. कोणा हिचा? हा नाही हा बरं हे बघा आजचा क्लास जास्त नाही घेणार मी आता. खरंच चाललंय उद्या शेवटचा दिवस आहे. उद्या येणार आहे. अगं मला गावाला पण जायचंय ना आता. माझ्या बहिणीला भेटायला जायचंय इकडे. इकडं ह्याला जायचंय काय ते संभाजीनगर आता बदललं शिवाजी महाराज बरं आता जे काय काय शिकवलेलं आजचं फक्त रिव्हिजनचं हे घेऊ. ठीक आहे कधी अगं पण त्याच्या आधीच सगळं शिकवलेलं. एक दिवस गॅप पडला ना मग गॅप झाला तसं नको रे. शिकवा हे करता येईल. किती येईल उत्तर? 5 आणि 5 7 5 12 सॉरी फॉर्म्युला बघा. फॉर्म्युला देखो. मी वही नवीन आणली का? माझी ती वही चोरली. कुणी चोरली? चोरली मला कळलं झालं बोलू का ती 8 बरोबर माझं पण 20 आले 20 दादा 20 नहीं 10 मतलब कितना? 10.5 10 5 से डिवाइड होता है कि नहीं होता है? कितने तो 2 आंसर हुआ ना. 10.5 क्या बोल रही मॅडम ह्याला काय करायचं असतं? वरचे फक्त 2 ऍड करायचे, खालचे ऍड करायचे का? सॉरी मी बरोबर सांगितलं तुम्हाला. म्हणजे किती आलं? 5 नी 10 डिवाइड होतं का? 5 एके 5 तर उत्तर काय आलं? 2. ठीक आहे हे लक्षात आहे. मला वाटलं पहिलीचा वर्गात भरलाय. एक जीरो एक्स्ट्रा लगायला येईल करता हो करा बरं जरा. 4 आणि 3 ला बोलायचं ना वरचं चांगलं बघायचं आहे. 4 आणि 3 7 आणि 6 2 आणि 3 मला इथे मी चॅम्पियन गुणाचे 14 पाहिजे 7 आणि 7 14 मसुराची कॉपी करायची काही सवय जात नाही बाबा. क्या हुआ? नहीं आ रहा? 17 किधर से? आप 17 किधर से आया? क्या 17 और 25 क्या? हाँ 17 और 25 हाँ वो तो बराबर है. ऐड करना उसको. कितना आया? दादा 7 कीजिए सगळ्यांना सांगतो एक तर तुम्ही
एक तर तुम्ही जसं सोडवताय तसं ठीक आहे साध्या ह्यानी. आता ह्याला जर का आपल्याला हे काय मिक्स फ्रॅक्शन आहे, ह्याला जर का साध्या फॉर्म मध्ये करायचं असेल तर काय 2 ला 7 ने गुणवावं लागेल. किती येईल? 14. 14 प्लस 3 14 प्लस 3 14 प्लस 3 17. पण 7 आला पहिला नंबर. दुसरा नंबर काय? 21. 21 प्लस 4 25. बरोबर आहे. 17 प्लस 25 किती होतं? इथं 2, इथं 1 गेला 42. 7च्या टेबल मध्ये 42 येतो 6 जा. बरोबर आहे. तर उत्तर किती आलं? 6. पण ह्याला करायचा अजून एक सोपा हे होता, एकदम बघून करता येत होतं. 2 3/7 ला आपण 2 प्लस 3/7 लिहू शकतो ना. हेच तर अर्थ असतो का. आणि ह्याला 3 4/7 ला काय लिहू शकतो? 3 प्लस 4/7. 2 प्लस 3 किती होतं? 5 ना. 2 प्लस 3 5 होतं. आणि 3/7 प्लस 4/7 किती होतं? 7/7. अरे 3/4 प्लस 4/4 सॉरी 4/7. 3 आणि 4 ऍड होणार ना फक्त. 7/7 नाही काय येणार. 21 कुठून आलं? म्हणजेच काय झालं? 1 5 आणि किती आलं? ये तो ये जैसे समझ में आया ये जैसे पिवळाच खडून करतो. 2 ला 2 लिहिलं ठीक आहे. 3/7 ला 3/7 लिहिलं. 3 ला 3 लिहिलं. 4/7 ला 4/7 लिहिलं. 2 आणि 3 किती? 3/7 प्लस 4/7 किती? 7/7. 7 ला 7 ने डिवाइड केल्यावर किती येतं? 1. तर 5 प्लस 1 किती? 2 सेकंदात नव्हतं होते. इसको ये लिख सकते हैं और इसको ये लिख सकते हैं. लिख सकते हैं. ये समझ में आया ये क्या किया? 2 प्लस 3 कितना होता है? 5. और 3/7 को 4/7 से ऐड करने में क्या आता है? 3/7 प्लस 4/7. 7 सेम है नीचे, तो नीचे वाला वैसे ही सेम ही रखते हैं और ऊपर वाले क्या करते हैं? ऐड कर देते हैं. 3 प्लस 4 कितना होता है? 8 पण म्हणलं. तू कशाला ऐकलंस? ठीक आहे. अगं लय वेळ नाही आपल्याकडं. चला दादा लोक ना दत्तामुळे बिघडले. नाही दादाच्या अक्षरात परत कुणी तर गिरवले. जर का तुम्हाला थांबा असं नाही. हे पहा इकडं. ह्याला तुम्ही साधा नंबर मध्ये कन्वर्ट करू शकता का? कसं करणार?
खूप सोपं आहे. एवढंच आहे. हा, ह्याला साध्या नंबर मध्ये कन्वर्ट करायचं पॉइंट वाल्या. कैसे आया 2.7? 2.7 दादा सिंगल वाला नाही जमत आहे, डबल वाला जमणार आता मला. म्हणजे अजून एक द्या ना. हे बघा. अरे पॉइंट मध्ये साधं तुम्हाला 7/10 ला जर का कन्वर्ट करायला लावलं तर तुम्ही काय करता, मध्ये 7 घेता, बाहेर 10 घेता, आता भागाकार करायचं. करता ना. तुमच्या अक्षरावर कोणी गिरवलंय? जाऊ दे ना, काय होते त्याला. तिने नाही गिरवलं याला काय म्हणू. अक्षर तुने गिराया? नाही. अगं ते जे दिलंय ते कर की बाबा, ते काय गिरवलंय का नाही गिरवलंय. दादा तुम्ही आज कसा काढलेला? सोड ना, हेच काय करते तू, दिलंय ते कर की. नहीं आ रहा है. इधर देखो. पहले तो सिंपल वे से करते हैं, ठीक है पायल. सिंपल वे से कैसे करेंगे, इसको पहले सीधे साधे फ्रैक्शन में ले आएंगे, बराबर. तो इन दोनों को मल्टीप्लाई करेंगे तो क्या आएगा, 20 प्लस 7 अपन जो है वो वही करेंगे. तो ये क्या आएगा, 27/10. अभी 10 से डिवाइड करने में क्या होता है, डेसिमल पॉइंट जंप करता है ना. तो डिवाइड किया है तो किधर जाएगा, इस साइड जाएगा. इधर आया तो कितना आंसर आया, 2.7 में सकते हैं. या फिर दूसरा तरीका भी है. देखो ये जो 2 है ना, ये 2 अपना होल नंबर है, बराबर. और इधर क्या है, ऊपर वाला नंबर नीचे से छोटा है, तो ये वैल्यू क्या आएगी, 1 से कम ही आएगी, मतलब 0 पॉइंट कुछ तो आएगी. तो 2 प्लस 0 पॉइंट कुछ तो, इसका आंसर क्या आएगा, 2 पॉइंट कुछ तो आएगा ना. आएगा कि नहीं. अगर एक नंबर है 2, अब ये 0.00 है, और उसमें अपन ने क्या किया, 0 पॉइंट कुछ तो इधर ऐड किया, तो आंसर क्या आएगा, 2 पॉइंट जो इधर है वही आएगा ना, है ना. तो देखो ये 2 जो है, ये 2 अपन ने लिया, और 7/10 जो है, अभी 7/10 की वैल्यू कितनी होती है, इधर से 1 गया तो 0.7 होता है. तो आंसर क्या है, 2 प्लस 0.7 यानी कि कितना आया. दोनों तरीके से. अगर दूसरा नंबर दूं तो आएगा तुम लोग को. दादा लिहून घेऊ का? ये ना, ठीक आहे, आधी ते आजपासून विचारू. ठीक आहे. काय करायचंय, सोडवायचंय. आता लिहून घे, पुढचं सोडव. वांगा नाही म्हणत असतं रे. काय झालं मध्ये हल्ला का? अशी कशी चालली?
4 आंसर मत बताओ ना तुम तुम्हारा पक्का फायनल बिना सॉल्व करता चुकले उत्तर प्लस करायचं दादा 19 बोल ना 19 क्या है लेकिन ये 19 बार 1.9 होता है किसने बताया इधर तक तो बराबर है इससे आगे क्या लॉन्ग डिवीजन करना नहीं आता है 19 बार 5 बराबर है इससे आगे इसका क्या है इसका आंसर क्या है हमको बताना तू कौन से आपसे सुंदर है तेरे को बताने का सारे हमको बताने दे पहले बहुत छोड़ में तेरे को बस दीदी मेरे को सिखाओ दादा हाँ 3.8 राइट सिर्फ आंसर कम हो गया बाकी सब आगे चल गया उसका आंसर नहीं उसका आंसर कसं भेटलं मला तिथं तू काय केलं तूने क्या किया मुझे क्या लगा वो नंबर फुल हो रहा है क्या फुल हो जाएगा मैंने शायद 3.4 ऐसा बोल दिया मैंने 5 नीचे का नंबर कंसीडर नहीं हाँ नीचे का नंबर तो देखना नीचे का अगर 10 होगा तो फिर ठीक है 3.4 है क्या है मेरा आंसर राइट है पेपर लग रहा है आया कितना है अभी सीधा तो आया ना तुम्हारा ये इसका 15 + 9 19/5 और फिर 19/5 का कितना आया 3 प्लस कैसे क्या 3.0 30 प्लस कैसे क्या डिवाइड करके ऐसे अगर 19 अंदर लोगे 5 बाहर लोगे तो 5 3 जा 15 आएगा फिर 4 आएगा ये इधर डॉट है डॉट के आगे गए तो इधर भी डॉट लगाना होता है 40 आया 8 दादा 19 कसं आलं अरे 3 5 3 15 + 4 आणि 5 जसं होतं तसंच 5 लिहिलं परत बघायचं बाबा ही काय पोरगी एक और तरीका दूसरा वाला 3 होल नंबर है पता है अपने को और ये 4/5 क्या है ऊपर का नंबर छोटा है नीचे का बड़ा है मतलब इसका पूरा वैल्यू 1 से कम होगा तो 3 पॉइंट कुछ तो वैल्यू आएगा इसका इतना पता है अपने को। अभी ये देखो 4/5 को अगर ऊपर भी 2 से मल्टीप्लाई करूंगा नीचे भी करूंगा तो क्या आएगा 4 को 2 से मल्टीप्लाई करूंगा तो क्या आएगा मल्टीप्लाई गुणना 8 आएगा और 5 को 2 से करूंगा तो 10 आएगा 5 2 * 10 10 आ गया। अभी 10 आने पे क्या करते 8/10 मतलब क्या 0.8 8/10 मतलब क्या 0.8 हाँ ना समजलं का नाही अमृता नाही समजलं तिचं लक्षच नाही बाबा इतर शेवटचे 2 दिवस एक म्हणलं तरी तिचं लक्ष नाही हा तुमचा 8 वेगळाच काहीतरी दिसतंय नाही दादा मला असा ना विचार पडलाय तो असं आहे का असंच काय झालं तिकडं कुठं अरे 3 आणि 8 मला कळत नाही 3.8 ये नहीं समझ रहा है क्या तुम लोग को समजते का कोडू ना लिहायचं नाही दादा म्हणजे पहिलं वाले लिहिले ना दुसरं मी तर पैदा शिका तिकडं 5 मिनिट
शेवटचं. बापरे आता ते शेवटचं मला माहिती दादा खालचे नंबर काय आहेत? अगं वाईट कर की, तू काय एवढी मोठी मॅथ्स जिनियस आहे का तू? शकुंतला देवी आहेस का तू अशी एवढे? हे खूप मॅथमॅटिशियन आहे. मी शकुंतला देवी कुठली देवी? शकुंतला शकुंतला नाही, ते शकुंतला. माझ्या आईसाठी पहिल्यांदा ऐकलं शिकुंदा. तू दुसरा नाव असणार सुगंधा. दादा तुम्हाला ते आता पण जिवंत आहे का शकुंतला? आहे ना. तिला आमच्याकडे आणा की एकदा. आणतो ना, तू पहिलं ते जे दिलंय ते कर की. जोड साडी आणा. वेगळे वेगळे असतात तेव्हा काय फॉर्म्युला आहे? आम्हाला थांबवलेला पण कितना? मम्मी म्हणली 36/80. मम्मी ने खोया टाकला लगेच त्याचं गाणं 18 लावलं. अगर केलं दादा 6. हा 36 आलं. आलं. माझं पण खाली काय आलं? माझं पण 36 आलं. 36 आलं. खाली खाली किती आलं? नाही माझं 36 अभी उसको सिंपल करना. माझं 36. 36 और 18 दोनों क्या 6 के टेबल में आते हैं ना? 36 और 18 दोनों 6 के टेबल में आते कि नहीं? हाँ 6 के 6 से डिवाइड करना दोनों को. 36 बाय मतलब 3 और 6 दोनों 3 के टेबल में आते हैं. दोनों 3 से डिवाइड हो सकते हैं. दादा माझं पण तू चालतं. नव्हतं आलं तुझं काय, तू केलंच नाही. बघा दादा 3 सगळं 3 गणित सोडलं मग 2च राहते की. असं आहे का? हो माझं 2 आलं. वा. पहिले 36 आलं मग मी बघितलं तर मग 2 आलं. मेरा आंसर बहुत ही बड़ा आ रहा है. 36 अरे अगं फॉर्म्युला बघ ना काय दिला होता तो. फाईव्ह कसा? कसं आलं 2 दाखव. ऐकून आला असेल तर नाही चुकलंय. दादा माझं उत्तर सगळं 2 आलं. 18 upon 6. दादा 5 आणि 2 प्लस होणार. 5 आणि 2 प्लस होणार. दादा 5 आणि खालचे नंबर सेम आहेत का? दादा पण 5 आणि 2 कधी प्लस होतात का? अगं तसं नाही ती काय म्हणते 5 आणि 2 प्लस होतात. मग काय होतं तुला माहिती असेल तर कर दादा की. तसं नाही म्हणायला पाहिजे ना. 5 आणि 2 ला दादा तुम्हाला पकवल्यावर तुमचं डोकं नाही दुखत? नाही एवढं लवकर नाही. मी आठवडं पकवते उद्या पण. किती आहे? किती आले लक्षात तुझं आन्सर? नाही तिने सॉल्व केलं. इकडे बघा आता, इकडे बघा. खालचे जेव्हा नंबर सेम नसतात तेव्हा काय करायचं, एक मोठं असं हे काढायचं. ठीक आहे, कारण आपल्याला खूप नंबर आता ऍड करायचे. खाली काय करायचं, हे दोन्ही नंबरला मल्टिप्लाय करायचं. 3 × 6. ठीक आहे. हा नंबर आहे की नाही, ह्याला ह्यानी मल्टिप्लाय करायचं. आणि हा नंबर आहे त्याला ह्यानी मल्टिप्लाय करायचं क्रॉस मध्ये. ठीक आहे. 5 × 6 आणि काय ऍड करायचं? 2 × 3 किती येतं?
5 × 6 30 ठीक आहे 36 हो गया. आणि हे 18 येतं ठीक आहे. तर 30 + 6 36 अपॉन 18. 80. आता 6च्या टेबल मध्ये दोन्ही येतात का? हो काय? 6च्या टेबल मध्ये 36 आणि 18 दोन्ही येतात का? हो. साहित्रिक 18 18 36 दोन्ही येतात ना. हो. तर ह्याला डिवाइड केलं तर 6 किती येणार? 3 आणि ह्याला केलं की किती येणार? 6. 3 आणि 6 3च्या टेबल मध्ये येतात का? हो. 3 1 आहे 3 3 2 तर किती आलं? आलत बोल की आता ऐकतोय. असं तुझं दाखव ना मग. कुठे आहे बघू बघू. झालं का? समजलं? आजचं संपू आपण. उद्या काय शिकवायचं ते सांग. कम्प्युटर तर आजही शिकवू. आज शिकवणार आहे. लाईटच नाही आज. हा सायन्स शिकायचंय. एकच दिवस शिकून घे मग नको शिकू. नको दादा. का? गणितातलं काय शिकवायचं मग? काय? अल्जेब्रा. अरे हे साधं हे ना अरिथमॅटिक तुला वाटतं अल्जेब्रा येईल? कोणचा? पाय पाय का क्या सीखना है? पाय तो नंबर है एक बस. नहीं दादा, पाई मतलब उसको पेड़ का सीखने का। तू ऐसे बोल रही है जैसे 3 सिखाओ. 3 में क्या सिखाना है? Yeah. No, the lesson is over. Yeah. I am not questioning you. दादा मी खोडून जातो.